अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिदेव आणि त्रिगुणांचा अधिपती, संपूर्ण सृष्टीचा रक्षण, पालन आणि संहार करणाऱ्या शक्तीचा संगम म्हणजे श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्माचा प्रकाश पुन्हा जगात आणण्यासाठी जेव्हा पृथ्वीवर अज्ञानाचे अंधार वाढत होता, तेव्हा देवाने एक अद्भुत अवताराची योजना केली. ती योजना म्हणजे दत्तगुरूंचा अवतार. ही गोष्ट आहे त्या काळाची. त्रेतायुगाच्या आधी ऋग्वेदातील काळात सुमारे 3000 ते 1500 BC वर्षपूर्वी इसवी सनमध्ये त्या काळामध्ये सप्तर्षी होऊन गेले. त्यातील एक महान ऋषी म्हणजे अत्री ऋषी. हे एक इतिहासातील एक विशिष्ट वर्ष नसून पुराण आणि वेद या दोन्ही परंपरात आदिम काळातील श्रेष्ठ तपस्वी मानले जातात. अत्री ऋषी सृष्टीतील महान ऋषींपैकी एक. त्यांची पत्नी अनुसया माता म्हणजे पतिव्रतेचा आदर्श, सत्यनिष्ठा आणि पावित्र्याचा सर्वोच्च प्रतीक. दोघांनीही जगाच्या कल्याणासाठी दीर्घकाळ कठोर तप सुरू केला. त्यांच्या तपाची शक्ती प्रखर होती की तीनही लोक चकित झाले. देवसुद्धा विस्मित झाले की अत्री आणि अनुसयाचं तप कुठल्या दिव्य गोष्टीसाठी आहे. अत्री ऋषीच्या मनात एकच इच्छा होती, जगासाठी अनेक दिव्य आणि त्रिगुणांनी संपन्न असा पुत्र जन्माला यावा. अत्री ऋषीचं तप अशा शिखरावर पोचलं की स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्या आश्रमात प्रकट झाले. तीनही देवांनी एकमेकांकडे पाहिले आणि मनात निश्चित केला, अत्री आणि अनुसया यांच्या तपाला एकत्रित आम्हीच फळ द्यायचं. हे तीनही देव अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, हे ऋषीवर, आमचा तेजस्वी अंश तुझ्या पुत्राच्या रूपाने पृथ्वीवर अवतरेल. मग एका दिवशी ब्रह्म, विष्णू आणि महेश हे अनुसया मातेची परीक्षा घेण्यासाठी साक्षात दत्तावतार प्रकटण्यासाठी आले होते. मग त्यांनी 3 ऋषीमुनींचा अवतार घेतला आणि अनुसया मातेच्या कुटीपाशी आले. त्यांनी मातेला भोजन वाढण्याची संमती दिली आणि त्यांच्यात 2 अट होत्या. पहिली अट म्हणजे आम्ही जे फळ देईल ते तू चूल न पेटवता त्या फळाची म्हणजे भाजी बनवून द्यायची. आणि दुसरा अट असं की ते अन्न वाढताना तू आमच्यासमोर निर्वस्त्र होऊन वाढायचे. हे 2च अट ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांनी त्यांच्यासमोर मांडला. पण तिची एक पतिव्रतेची एक परीक्षा ब्रह्म, विष्णू आणि महेश यांनी घेतली होती. तिच्या मनात ब्रह्म, विष्णू, महेश आपली परीक्षा घेत आहेत हे समजले. मग तिने तीनही देवतांचे नामस्मरण केले, तर पाहताक्षणी तिचे अन्न तयार झाले होते. मग ते निर्वस्त्र होऊन वाढणे हे एक पतिव्रतेचा अपमानच, स्त्री जातीला एक कलंक होता. जे काही माझ्या नशिबात होतंय ते साक्षात ब्रह्म, विष्णू, महेश यांनी केलेला पण आहे. त्यांच्या पणाला अट्टहास करून अनुसया माता निर्वस्त्र होऊन जेव्हा वाढायला जाते, पाहताक्षणी ते 3 ऋषीमुनी 3 बालकांमध्ये रूपांतरित झाले. त्या क्षणी पृथ्वीवर दैवी प्रकाश पसरला आणि दत्तावताराची सुरुवात झाली. मेन म्हणजे दत्तावताराची सुरुवात झाली. त्यांच्या अंगात मेन म्हणजे ब्रह्मदेवाचं निर्मितीचं ज्ञान, विष्णूचं पालन आणि करुणा, महेशाचं तप, सामर्थ्य आणि संहार शक्ती या तिन्ही गोष्टी दत्त भगवानकडे उपस्थित होते. हे तिन्ही दैवी गुण एकत्र प्रकट झाले होते. म्हणून दत्तात्रेय त्रिदेवांचा एकसंध अवतार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म हा मानवजातीसाठी आशीर्वाद होता. दत्तगुरूचं तपस्वी आणि गुरुतुल्य जीवन म्हणजे कसं होतं? लहानपणापासूनच दत्तात्रेय अत्यंत शांत, संयमी आणि समाधानी होते. त्यांचं मन संसारात नव्हतं, त्यांचं मन विश्वात होतं. त्यांनी आपल्या आयुष्यात हिमालय ते रामघाटपर्यंत भ्रमंती केली, कठोर योग साधना केली, गहन ध्यान केले
आणि ज्ञानप्राप्तीसाठी 24 गुरु स्वीकारले. आता ते 24 गुरु म्हणजे कोणते होते? वृक्ष, नदी, सागर, पृथ्वी, पक्षी, पशु, निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्यांना गुरु झाली. त्यांच्या प्रत्येक शिकवणीत सर्वत्र देव आहे हा संदेश होता. त्यांच्या अवतारांचा उद्देश म्हणजे काय? दत्तगुरूंचा अवतार हा केवळ देवशक्तीचा जन्म नव्हता. तो जन्म होता धर्मरक्षणासाठी, अज्ञानाचा नाश करण्यासाठी, जीवमात्रांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि भक्तांना संकटातून मुक्त करण्यासाठी. दत्तगुरू म्हणजे जिवंत धर्म, जिवंत मार्गदर्शक. जो मनापासून त्यांचं स्मरण करतो त्यांच्या जीवनात ते स्वतः हस्तक्षेप करतात. आत्रेय अनुसूयाच्या घरात जन्मलेले त्रिदेवांचे हे तेजस्वी रूप आजही भक्तांना आश्रय देतं, मार्ग दाखवतं आणि अडथळे दूर करतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते दिगंबराय नमः.